हॅलो फ्रेंड्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं ॲक्टिव्हिटीचा फ्लो चार्ट. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये ॲक्च्युअल प्रोग्राम कोणता असते ते आपण बघणार आहोत. हा इंटरफेस अँड्रॉइड स्टुडिओचा आहे, तुम्हाला माहीत आहे. आपण स्लाइड शोमध्ये ते बघितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर यावाल्या हा जो अँड्रॉइडचा जो स्टुडिओ आहे त्यामध्ये पहिली फाईल होती आपली अँड्रॉइड manifest.xml ची फाईल. त्यामध्ये काय असते, हे फाईल काय करत असते, परमिशन्स देत असते. कशाच्या परमिशन देत असते, की आपल्या ॲपचं नाव काय राहीन, आयकॉन कोणतं राहीन, बॅकअपच्या परमिशन्स, जेवढ्या ॲपला रनिंग करण्यासाठी जेवढ्या परमिशन्स लागते त्या सगळ्या परमिशन्स कोण देत असते, हे अँड्रॉइड manifest.xml ची फाईल देत असते. सेकंड फाईल होती मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावाची फाईल. तेव्हा आपल्याला फक्त इथपर्यंतचा जो प्रोग्राम होता तो अवेलेबल होता. ठीक आहे. हा प्रोग्राम एवढा अवेलेबल होता. बाकीचा प्रोग्राम हा खाली आहे, तर आपण डिस्कस करू त्याच्यावरती. ओके. तर हा वाला प्रोग्राम आपल्याला दिलेला होता. असं मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावाच्या फाईलचं काय काम होतं, स्क्रीन शो करणं, हे आपल्या मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावाच्या फाईलचं काम होतं. तुम्हाला माहिती आहे या फाईलला परमिशन कोण देते, अँड्रॉइड manifest.xml ची फाईल हे परमिशन देत असते मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावाच्या फाईलला. त्यानंतर हे तर फाईल काय करते, आपली स्क्रीन शो करत असते, बरोबर. पण जे स्क्रीन बनलीच नाही तर शो कशी करणार, म्हणून बनवण्यासाठी आपल्याजवळ हे तिसरी फाईल आहे ॲक्टिव्हिटी मेन डॉट XML ची फाईल, ज्यामध्ये हे स्क्रीन आपल्याला दिलेली आहे इथं बाय डिफॉल्ट, आणि या स्क्रीनचा हा कोड दिलेला आपल्याकडे. ठीक आहे. या कोडमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, किंवा इथं बघा 3 ऑप्शन्स आहे. जर फक्त याच्यावर क्लिक केलं तर डायरेक्ट तुम्हाला एक हे दिसते, स्क्रीन दिसते, आणि या स्क्रीनचे सगळे टूल्स दिसतात, जेणेकरून तुम्हाला बटन घ्यायचे तुम्ही बटन घेऊ शकता, इमेज घ्यायची इमेज घेऊ शकता. काही पण तुम्ही या टूलमधून तुमच्या ॲपचं जे स्ट्रक्चर आहे, जे फ्रंट एंड आहे, ते तुम्ही डिझाइन करू शकता. ठीक आहे. सेकंड ऑप्शन हे होतं, ॲरोकडे लक्ष द्या. सेकंड ऑप्शन होतं की आपल्याजवळ हे असं स्क्रीन, एक मोबाईलचा एक इंटरफेस आणि एक कोडचं हे 3-4 लाईन दिसून राहिल्या, तर आपल्याला अशा पद्धतीचं इंटरफेस इकडे मिळते. ही एक स्क्रीन दिसते आणि हा कोड दिसतो. त्याच्यानंतर पुन्हा तिसरं ऑप्शन जर आपण क्लिक केलं, तिसऱ्या ऑप्शनमध्ये नुसतं आपल्याला फक्त कोड दिसणार. म्हणजे तुमच्याकडे तुमचा ॲप डिझाइन करण्यासाठी 2 ऑप्शन्स असतात. पहिल्या ऑप्शनमध्ये कोड थ्रू तुम्ही करू शकता, आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्ही डायरेक्टली बटन्स किंवा डायरेक्ट टूल वापरून सुद्धा करू शकता, बरोबर. त्याच्यानंतर आहे ॲक्टिव्हिटी, आपण बघत होतो, बरोबर ना. ॲक्टिव्हिटी, तर मेन ॲक्टिव्हिटी डॉट जावाच्या फाईलमध्ये जर आपण बघितलं तर आपल्यासमोर हा एवढा प्रोग्राम दिलेला आहे. मागच्या फ्लोचार्टच्या व्हिडिओमध्ये, किंवा त्या फ्लोचार्ट जो आम्ही समजून सांगितला होता, त्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं होतं, की ऑन क्रिएट फंक्शन काय करत असते. मग जेव्हा आपण काय करतो, क्लिक करतो, काय करतो, क्लिक करतो एखाद्या बटनवर, तेव्हा काय होत असते, ऑन क्रिएट फंक्शन हे कॉल होत असते. ओके ना. ऑन क्रिएट फंक्शन हे कॉल होत असते. ऑन क्रिएट फंक्शनचं काय काम आहे, का स्क्रीन क्रिएट करणे किंवा स्क्रीन दाखवणे. म्हणजे असं समजा तुम्ही, की जेव्हा स्क्रीन शो होते तेव्हा ऑन क्रिएट फंक्शन हे कॉल होत असते, बरोबर. त्याच्यानंतर ऑन स्टार्ट फंक्शन हे कॉल होत असते. त्याच्यानंतर काय होते, ऑन रिझ्यूम फंक्शन हे कॉल होत असते. जेव्हा तुमची स्क्रीन हे तुम्ही इंटरॅक्शन करून राहिले, तेव्हा काय होतं, कोणतं फंक्शन कॉल होत असते, ऑन रिझ्यूम हे फंक्शन कॉल होत असते. त्याच्यानंतर ऑन पॉज, बरोबर. त्याच्यानंतर ऑन स्टॉप फंक्शन, आणि त्यानंतर ऑन डिस्ट्रॉय फंक्शन, हे आपले एवढे सगळे फंक्शन आपण फ्लो चार्टमध्ये आपण बघितलेले होते, बरोबर. ओके ना. त्याच्यानंतर आहे, समजा हा प्रोग्रामला जर आपण समजून घेतो म्हटलं, तर मी इथं काय दिलं, पॅकेजचं नाव दिलं, पॅकेज कॉम डॉट एक्झाम्पल डॉट कॅल्क्युलेटर. हे सगळं आपलं कशाचं नाव आहे, ॲपचं नाव आहे. कॅल्क्युलेटर आपण सुरुवातीला दिलेलं होतं. तुम्ही बाय डिफॉल्ट तुमच्या मनात तुम्ही काही पण ठेवू शकता. ठीक आहे. मग आता पॅकेज आपण कशासाठी वापरतो, पॅकेज आपण वापरतो की सगळ्या क्लासेसला ऑर्गनाइज करण्यासाठी आपण क्लासेसचा यूज करत असतो. त्यानंतर आहे सेकंड लाईन, इम्पोर्ट करतो आपण कशाला, ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीला. सरळ सरळ लक्षात ठेवायचं, ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय असते, स्क्रीन असते. ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असते, स्क्रीन असते, जी काय आहे, पॅरेंट क्लास आहे. हे जे ॲक्टिव्हिटी आहे ना, ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीतील आहे, एक प्रकारचा काय आहे, क्लास आहे. कोणता क्लास आहे, पॅरेंट क्लास आहे. ठीक आहे. आपण समोर डिस्कस करूच. त्याच्यानंतर हे बंडल काय करते, बंडल काय काम, कोणतं काम करते, इनकॅप्सुलेशनचं काम करते. तुम्ही इनकॅप्सुलेशन हा शब्द ऐकलेला आहे, C++ मध्ये ऐकलेला आहे. इनकॅप्सुलेशन म्हणजे काय करते, त्या डेटाला हाईड करण्याचं काम करते. कोणता क्लास करते, बंडल क्लास करत असते. म्हणजे जेवढा डेटा आपल्याजवळ आहे अवेलेबल, त्या डेटाला काय करते, इनकॅप्सुलेट करण्याचं काम करते. कोण करते, बंडल करत असते. त्याच्यानंतर आहे इम्पोर्ट. तिसरा आपण क्लास इम्पोर्ट करून घेतला, कोणता, लॉग, util डॉट लॉग. हे लॉग काय असते माहिती आहे का, हे लॉग आपण 12वी मध्ये लॉग टेबल असं
बघितलेला आहे. लॉग टेबल बघितला आहे, लॉग बुक आपण वापरले आहे. त्याच पद्धतीने आपले जे मेसेज प्रिंट होणार ते कशाच्या माध्यमात होणार? लॉग बुकच्या या लॉग नंबरच्या माध्यमातून आपले जे मेसेज आहे ते प्रिंट होणार. ठीक आहे. पहिली गोष्ट, ह्या प्रोग्रामचं काय काम आहे? जेव्हा आपलं ॲप रन होते, काय म्हटलं मी? जेव्हा आपलं ॲप रन होत असते तेव्हा, जेव्हा आपलं ॲप रन होत असते तेव्हा आपल्याला टर्मिनलमध्ये या लॉगकॅटमध्ये तो मेसेज दिसते. कोणता मेसेज दिसते? द ऑन क्रिएट इव्हेंट अशा पद्धतीचा एक मेसेज दिसणार, जेणेकरून आपलं ॲप हे चांगल्या पद्धतीनं चालत आहे असं आपल्याला माहीत पडणार. त्यासाठी आपल्याला हे सगळं प्रोग्राम, हे सगळे मेसेजेस आपल्या लॉगकॅटमध्ये दिसले पाहिजे. बरोबर? आता एकदा हा प्रोग्राम समजून घ्या, नंतर बाकीचं आपण डिस्कस करू. फर्स्ट ऑफ ऑल हे समजलं तुम्हाला. पहिले काय आहे की सगळे क्लासेस आहे. ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी काय आहे? पॅरेंट क्लास आहे. बंडल काय आहे? एन्कॅप्सुलेशनचा क्लास आहे. लॉग काय आहे? मेसेज प्रिंट करण्यासाठी एक क्लास आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे? पब्लिक क्लास, मेन ॲक्टिव्हिटी, एक्सटेंड ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी. तर पब्लिक क्लास, मेन ॲक्टिव्हिटी काय आहे? एक प्रकारचा क्लास आहे. कोणता क्लास आहे? चाइल्ड क्लास आहे. काय म्हटलं मी? इनहेरिटन्सचा कन्सेप्ट तुम्हाला माहित आहे. मेन ॲक्टिव्हिटी काय असते? चाइल्ड क्लास असते. चाइल्ड क्लास काय करते? एक्सटेंड करते. कोणाला? पॅरेंट क्लासला. हा जो आहे ना ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी, हे काय? पॅरेंट क्लास आहे. या पॅरेंट क्लासला कोण एक्सटेंड करत आहे? चाइल्ड क्लास एक्सटेंड करत आहे. म्हणजे त्याच्यातले जे फीचर्स आहे ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी या पॅरेंट क्लासमध्ये जेवढे कोणते फीचर्स आहे त्याला कोण ॲक्सेस करून राहिलं? मेन ॲक्टिव्हिटी हा जो चाइल्ड क्लास आहे तो ॲक्सेस करत आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे स्ट्रिंग दिलेली आहे. स्ट्रिंग हे काय? डेटा टाईप आहे. मेसेज काय? व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलमध्ये अँड्रॉइड हे स्ट्रिंग स्टोअर केलेली आहे. त्यानंतर ओव्हरराईड कीवर्ड आपण इथं वापरलेला आहे. ओव्हरराईड कीवर्ड काऊन वापरला आहे? आता मी आत्ताच म्हटलं तुम्हाला की ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी हे काय? पॅरेंट क्लास आहे आणि त्या पॅरेंट क्लासला चाइल्ड क्लास कोणता आहे? मेन ॲक्टिव्हिटी. मग आता जर मेन ॲक्टिव्हिटी हा ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीचा काय आहे? चाइल्ड क्लास आहे, तर ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी पॅरेंट क्लास आहे म्हटल्यानंतर त्याच्यात ते सगळे फीचर्स आहे जे मेन ॲक्टिव्हिटीमध्ये आहे, किंवा असं म्हणता येईल मेन ॲक्टिव्हिटीमध्ये जे सगळे फीचर्स आहेत ते कोणामध्ये आहे? ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आहे. बरोबर? पॅरेंट क्लासमध्ये आहे. मग ते फीचर्स काय दोघाला म्हणजे कंपायलर कन्फ्यूज नाही झालं पाहिजे म्हणून आपण काय कोणता कीवर्ड्स वापरतो? ओव्हरराईड कीवर्ड वापरतो. म्हणजे काय होतं इथं बघा, इथं एक चुकलं आपलं, इथं प्रोटेक्टेड जागी पब्लिक पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? पब्लिक कीवर्ड पाहिजे होता. करतो मी इथं पब्लिक. ओके, पब्लिक. काऊन पब्लिक केलं मी इथं? कारण आपण क्लिक करतो बटनवर पब्लिकली, म्हणजे आपण स्वतः क्लिक करून राहिलो तेव्हा ऑन क्रिएट फंक्शन हे कॉल होत असते. ठीक आहे. मग काय होतं? पब्लिक क्लास मेन ॲक्टिव्हिटी एक्सटेंड ॲक्टिव्हिटी. ओके, मग मेन ॲक्टिव्हिटीमधून एक्सटेंड कोणाला एक्सटेंड केलं? कोणत्या क्लासला एक्सटेंड करत आहे मेन ॲक्टिव्हिटी? ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी या पॅरेंट क्लासला एक्सटेंड करत आहे. मग जे ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीमध्ये जे सगळे फंक्शन्स आहे, म्हणजे ऑन क्रिएट, ऑन स्टार्ट, हे सगळे फंक्शन कोणामध्ये आहे? ॲक्टिव्हिटीमध्ये आहे. कोणत्या? ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीमध्ये. जे कोणती आहे? पॅरेंट क्लासची ॲक्टिव्हिटी आहे. पॅरेंट क्लासची ॲक्टिव्हिटी आहे. बरं, पॅरेंट क्लास आहे. आणि मेन ॲक्टिव्हिटी हा चाइल्ड क्लास आहे. म्हणजे सगळे फीचर्स ॲक्टिव्हिटी या ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीमध्ये आहे. सगळे फीचर्स कोणामध्ये आहे? मेन ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा आहे. म्हणून काय होते? पब्लिक व्हॉइड ऑन क्रिएट हे फंक्शन जेव्हा आपण वापरते, पहिलं फंक्शन कोणाचं असते? मेन ॲक्टिव्हिटीचं पहिलं फंक्शन असते. म्हणजे आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा कोणतं फंक्शन कॉल होत असते? कशावर क्लिक करतो? ॲपवर जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा ऑन क्रिएट फंक्शन हे कॉल होत असते. त्याच्यानंतर दिलेलं आहे सेकंड लाईनमध्ये सुपर. ठीक आहे. मग आता मी ओव्हरराईडवर होतो. पब्लिक व्हॉइड ऑन क्रिएट जेव्हा कॉल होते तेव्हा हे फंक्शन या मेन ॲक्टिव्हिटीचंच फंक्शन आहे असं कंपायलरला कळालं पाहिजे. कारण हे फंक्शन या ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीमध्ये पण आहे. मग कन्फ्युजन झालं नाही पाहिजे कंपायलरला, म्हणून काय केलं इथं ओव्हरराईड कीवर्ड वापरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे सुपर डॉट ऑन क्रिएट. आता हे सुपर डॉट ऑन क्रिएट फंक्शन कोणाचं आहे? ॲप कॉम्पॅक्ट ॲक्टिव्हिटीचं आहे. हे जेव्हा फंक्शन कॉल होणार